आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नांदेडहून प्रतिनिधी मोहम्मद अलकसेरी। नांदेडच्या बाफना टी पॉइंट परिसरात तीव्र वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त। दिनांक 13 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी नांदेड शहरातील बाफना टी पॉइंट परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। विशेषतः सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत या भागात वाहनांची लांबच लांब रांग लागत असल्याने नागरिकांना तासनतास वाहतुकीत अडकून राहावे लागत आहे। बाफना टी पॉइंट हा नांदेड शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे। देगलूर, लोहा, कंधार, भोकर, हिंगोली तसेच ग्रामीण भागातून येणारी वाहने याच मार्गाने शहरात प्रवेश करतात। या ठिकाणी अवजड वाहने, खासगी बस, ऑटो रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र रस्त्याची अपुरी रुंदी, बेशिस्त पार्किंग, फुटपाथवर अतिक्रमण तसेच वाहतूक पोलिसांचा अपुरा बंदोबस्त यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। या कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, नोकरदार वर्ग आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा रुग्णवाहिका वाहतुकीत अडकल्याच्या घटना घडत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। दैनंदिन प्रवासासाठी केवळ काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते 1 तास लागत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली। वाहतूक कोंडीमुळे परिसरातील दुकानदारांनाही आर्थिक फटका बसत आहे। ग्राहक येण्यास टाळाटाळ करत असून अपघातांची शक्यताही वाढली आहे। विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे व चिखल साचल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बाफना टी पॉइंट परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणे, बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई करणे, अतिक्रमण हटवणे तसेच रस्त्याचा विस्तार व सिग्नल व्यवस्था सुधारणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत। महापालिका व वाहतूक विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही।